गणानां त्वा गणपतिगुं हवामहे कविं कवीनामुपमश्रवस्तमम् ज्येष्ठराजं ब्रह्मणां ब्रह्मणस्पत आनः शृण्वन्नोतिभिः सीदसादनम् ॐ श्रीमहागणपतये नमः। ॐ नमो भगवते रुद्राय नमस्ते रुद्रमन्यव उतोत इषवे नमः। नमस्ते अस्तु धन्वने बाहुभ्यामुत ते नमः। ಎಂತಮ್ಮ ಅಭಿಷೇಕಂ ವೇಣು स्वामी तमिळ इल्ले इल्ले ಓ ಅಪ್ಪಡಿಯ हा अहो तमिळ येत नाही आम्हाला, पण तुम्हाला मराठी येतं असं कळलं. अरे वा 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 मराठी आहात तर तुम्ही. वा वा वांगो वांगो ओक्कार मा आपलं या ना आत या बसा. असं नसतं वा. तर मी काय विचारत होतो, काय अभिषेक वगैरे करायचा आहे का? हरेश्वराचं फार जागृत देवस्थान आहे हो. ते अभिषेकाचं वगैरे राहू द्या, आम्ही ते वेगळ्याच कारणासाठी आलोय. दक्षिणेतल्या मंदिरांवर आम्हाला एक आर्टिकल करायचंय. त्याच्यासाठी मी लिहिणार आहे आणि रमा फोटो काढते. बर, पण ते महाराष्ट्रात कुठलं गाव म्हणालात तुमचं? आम्ही दोघेही मुंबईतच असतो. अहो मुंबईत तर सगळेच असतात, पण गाव तर असेलच ना. हो हो, मी खेडची आहे बरं. आणि मधुरा ते गोव्यातलं म्हार्दोळ आहे ना तिथली. काय गोमंतकातलं म्हार्दोळ? अहो मग तिकडचे आचार्य ठाऊक असतीलच की तुम्हाला. माझ्या वडिलांना माहिती असतील कदाचित. माझं सगळं शिक्षण तसं मुंबईतच झालंय. म्हार्दोळला जायचो आम्ही आजी आजोबांकडे, पण एवढं माहिती नाही हो. पण तुम्ही म्हार्दोळचे का? अहो तेच तर सांगतोय ना. अहो म्हार्दोळचे आचार्य म्हणजे आम्हीच. फार प्रसिद्ध आहे हो तिथे ते घराणं. पण आता मला इथे येऊन बरीच वर्ष झाली. मेडिकलला झाली मुलाची ऍडमिशन. अभिनंदन. थँक्यू. बघा बघा, भगवंताच्या दाराशी आल्या आल्या काम झालं तुमचं. मग ते अभिषेकाचं नाहीच म्हणताय? मग काय पूजा वगैरे बांधायची आहे का? अहो 500 रुपयापासून 25 रुपयापर्यंत वेगवेगळ्या पूजा आहेत. लगेच प्रसाद आणि अंगाराही देऊ. घरपोच पोस्टाने पाठवूनही देतो. फसवेगिरी नाही हो. बघा बघा, छापील स्टँडर्ड टॅरिफ कार्ड आहे. नाही म्हटलं देवस्थान जागृत आहे हो इथलं. हे बघा, आम्हाला पूजा अभिषेक दानधर्म असलं काहीही करायचं नाही. फक्त मंदिरावर स्टोरी करायची. त्यासाठी मंदिर बघायला जाऊ, संध्याकाळी गर्दी नसली तर दर्शनही घेऊ. हो म्हणजे बघा, आम्हाला हरेश्वराची मूर्ती बघायचीच आहे. मंदिराची रचना, बांधणी, शिल्पकला, कुठे शिलालेख ताम्रलेख असतील तर त्यांचे फोटोही घ्यायचे. म्हणजे ते पेपरातले रिपोर्टर का काय म्हणतात ते आहात का तुम्ही? म्हणजे सारखं कॅमेरा हाताळताय म्हणून विचारलं आपलं. नाही, बरोबर आहे तुमचं. पत्रकारच आहोत आम्ही. आमचं एक इंग्लिश पत्रक आहे आणि ॲड एजन्सीही आहे. रात्री लिहावं वगैरे लागतं आम्हाला. त्यासाठी टेबल खुर्ची मिळेल ना? टेबल खुर्ची ना, हात तिच्या देईन की. अहो पण तुमचं काम काय माझ्याकडे ते नाही समजलं. सॉरी विसरलोच सांगायला. ते 2 दिवस राहायची सोय होईल का ते विचारायचं होतं. नाही म्हणजे तशी ऑफिसने केली आहे व्यवस्था, पण आवडली नाहीत कुठली हॉटेल्स. अगदी खेडेगावच वाटतंय. त्यात कोणीतरी तुमचं नाव सुचवलं, सांगितलं मराठी येतं म्हणून. कारण पुन्हा हॉटेल शोधायची म्हणजे भाषेची अडचण होतीच.
2 दिवस म्हणताय, ठीक आहे, होऊन जाईल व्यवस्था. तसंही भाविक मंडळी नेहमी आमच्याच घरी उतरतात हो. हे बघा, आधीच सांगून ठेवतो, दिवसाचे 200 रुपये, त्यात आंघोळीसाठी 1 बादली पाणी, जास्त हवं असल्यास 8 बादलीप्रमाणे वाढतील. सकाळचा नाश्ता, दुपारचं आणि रात्रीचं जेवण देऊ. त्यात 1 आमटी, 1 भाजी, 1 उसळ, 2 पोळ्या आणि भात. सकाळचं आणि दुपारचं एकत्र करून एकदा जेवतो म्हणणार तर चालणार नाही हा. शास्त्रींच्या घरातली रीत नाही ती. आणि हो, आणि पलंग नाही मिळायचा झोपायला, सतरंजी नाहीतर चटई. सकाळचा आणि संध्याकाळचा चहा मात्र देऊ. 2 दिवसाचे 400 होतात. आता आगाऊ 200 द्या. आणि बाकीचं काय जे होतील ते. आणि फार फार वाढलं तर तुम्ही मराठी म्हणून 10% डिस्काउंट. कसं? झालं का? अरे मान्य आहे, मान्य, सगळं मान्य आहे. मग 200. काय म्हणालात? अगं 200 रुपये मागतायत ते. हे घ्या. पर मी देवळात जातोय, परत याल तेव्हा मोठी रांग असेल तर मला येऊन भेटा. म्हणजे काय, तुम्हाला काय तो अभ्यास करायचा आहे ना, तर उगाच रांगेत वेळ कशाला दवडा. मधल्या दरवाजाने आत आणून सोडेन. तेवढे 50 रुपये जास्त दिले की झालं. अहो नाही हो, आम्हाला दर्शन नाही घ्यायचं, फक्त फोटो काढायचे. पण ते काय, रात्री सगळं निवांत झालं की मग काढू. जशी तुमची मर्जी. बरं, मी देवळात जातोय, तुम्हाला कुठे जायचं असेल तर ते दार तेवढं लावून घ्या. अरे हो, आणि एक सांगायचं विसरलोच, ते देवळात जाताना कपड्याचं तेवढं बघाव. नाही म्हणजे परदेशी असल्यासारखे दिसले तर विनाकारण जास्त कमिशन मागतात, आणि नाहीच दिले तर कॅमेरा जप्त करतात, आणि मग विनाकारण पैशासाठी सतावतात. आपले म्हणून सांगतो, येतो मी. किती बोलतो नाही हा माणूस. पडपड का असावे नुसतं. चल जाऊ दे. रमा, आपल्याकडे अजून भरपूर वेळ आहे. मंदिराचा परिसर तरी बघूनच यायचा का? चालेल, चल निघूया लगेच मग. चालेल. काय छान होता नाही परिसर. हो ना, निदान 500 वर्ष तरी जुनं असेल नाही हे देऊळ. मुलाखती सुद्धा काय पटापट आटोपल्या नाही. नक्षीदार कमानी, लांब लचक सोपे, घोटीव दगडातलं आखीव रेखीव बांधकाम, दगडी विटांचा प्रशस्त प्रदक्षिणा मार्ग आणि जागोजागी पाण्याची कुंड. किती छान वर्णन केलंस ग. अगं तुझा इंटरव्ह्यू लांबला म्हणून म्हणलं फोटो काढायचं काम उरकून टाकावं. आणि यू डोंट बिलीव्ह, मी फोटो काढत फिरत होते तर एका कुंडाजवळ भग्नावशेष दिसले. बराच वेळ नुसतीच बघत होते. तसे अश्लीलच वाटले ते. अगं मनुष्यच काय, पण प्राण्यांबरोबर पण कोरलेली चित्र होती. काय सांगतेस? पण सगळे अवशेष प्राचीन. बर, काय वाटतं, हे मंदिराचाच भाग असतील ना? मंदिरांचे भग्नावशेष. रमा, तू काढलेत ना त्याचे भरपूर फोटो? हो. रमा, मला वाटतं ना ह्याच्यावरच स्टोरी करूयात. खूप सनसनाटी होईल. हो देत चर्चा. जेवढी चर्चा तेवढाच खप आणि प्रसिद्धी. भग्नावशेषांवरची स्टोरी. येस, मस्त कल्पना आहे. नक्की करूया आपण. चालेल. चल जरा आराम करूया आणि लगेच कामाला लागूया. ओके.
पाणी आहे का? संपलंय. शास्त्री बुवा पाणी ठेवायला विसरलेले दिसतायत. आताच जावं लागेल बहुतेक. यांच्या घरात कोणी दिसत तर नाहीये. घरात कोणी नसताना राहू तिला काय भरवच आहे नाही. आहे का इथे चोरून न्यायला? जाऊ दे ना, आपल्याला काय. जा पटकन आत जा आणि पाणी घेऊन ये. नाही कमान मधुरा, तू जा या वेळेला. अगं जा ना, जा पटकन जा. कमान यार मधुरा, तू नेहमी असंच करतेस. ठीक आहे, आणते मीच. अगं अगं काय झालं? अगं अगं केवढ्यांदा दचकलीस? अगं ते बरी आहेस ना? ते आत आत काय? बाई 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 बाईला बघून घाबरतीयस? बरी आहेस ना? ती बाई पण मला बघून घाबरले ते बहुतेक. हीच आता तुम्ही पण ओरडणार आहात का त्यांच्यासारखंच? नाही नाही, म्हणजे माफ करा हा, म्हणजे काही कल्पनाच नव्हती हो आत कोणी असेल ह्याची. आणि त्यात हे घर इतकं अंधारडं आहे, म्हणजे निदान ही खोली तरी. आत तर अगदीच काळोख असेल. त्यात मीही अशी. त्यांच्या हातातलं भांड घाबरून खाली पडलं. मग म्हटलं आपणच आणावं पाणी. पण चालेल ना तुम्हाला माझ्या हातचं पाणी? आज बऱ्याच दिवसांनी त्या काळोख्या खोलीच्या बाहेर पाऊल ठेवलंय असं दिवसा उजेडी. आणि त्यात तुम्ही मराठी बोलताय ना, म्हणून बरं वाटतंय. कुणीतरी महार्दोळवरूनच आल्यासारखं वाटतंय. म्हणजे तुम्ही त्या खोलीच्या बाहेर पडतच नाही? म्हणजे शास्त्री बुवांना तसा प्रश्नच येत नाही. शास्त्री बुवांप्रमाणे मला तमिळ बोलता येत नाही. त्यामुळे कुणाशी काही बोलायचा संबंधच संपतो. आणि दिवसा उजेडी त्या खोलीच्या बाहेर यायची बंदी आहे मला. बंदी? अहो पण हे असं डोक्यावरून पदर, कपाळाला कुंकू नाही, हे भादरलेल्या डोक्याला पाहायला घ्यावा लागतो पदर. आणि विधवा आहे ना मी, मग कुंकू कसं लावणार? केशव पण अलवण. ओ गॉड. अगं आपल्याकडे फार पूर्वी प्रथा होती म्हणे ही. मी कधीतरी शाळेत कादंबरीत वाचले होते हे शब्द. पण हे काय हल्ली देखील? का राहताय तुम्ही अशा? नाही विचारतीये म्हणून वाईट मानू नका हा. पण अशा बायकांचा काळ म्हणजे माझ्या आजीच्या आजीचा काळ असावा. 100-150 वर्षांपेक्षा तरी अधिक. का राहताय असल्या त्या काळात अजूनही? अहो विधवा आहे ना म्हणून. ते कळलं हो, पण हल्लीच्या काळात नाही राहत असं कुणी. समजत नाही का तुम्हाला? असे चांगले केस वाढवा, रंगीत साड्या नेसा, बाहेर पडा, नोकरी करा, दुसरं लग्नही करा. काय देहाची विटंबना करून घेतली? नाही, मला वेळ नाही लागलेलं. किती दिवसांनी असते एवढं. पण मला वाटतंय तुम्हा दोघींना नक्की वेळ लागलं. का असं वाटतंय तुम्हाला? अहो माझं वय काय आणि कसल्या आशा दाखवताय मला? असं किती वय हो तुमचं? असेल 35-40. आता तेही आठवत नाही मला. 35-40? अहो म्हणजे जवळपास आमच्याच वयाच्या आहात तुम्ही. पण किती मोठे दिसताय त्या असल्या अवतारामुळे. माझ्या हातात नाही हो काही. खरंच माझ्या हातात काही नाही. आमचं घराणं आचार्यांचं. माझे सासरे दशग्रंथी ब्राह्मण आहेत. घरात सगळ्या स्वयंपाक सोहळ्यात पूजा अर्चा, व्रत वैकल्य, सणवार असं काही ना काही चालू असतंच. त्यात केस ठेवलेली विधवा आचार्यांच्या घरात चालत नाही. पुजारी पणावर पोट भरतंय ना आमचं.
घरच्यांचं पोट भरावं म्हणून मला केश वापन करावंच लागलं. 12 वर्षापूर्वी पहिल्यांदा केलं होतं. आता दर महिन्याला त्या नाव्यासमोर बसते, डोक्यावरचा पदर काढते. इतक्यांदा काढले हे केस, पण तरी रडायला येतच मला, तरी रडायला येतच. पण मारदोळहून तुम्ही म्हणजे तू इथे कशी आलीस? कशी आले? ह्या तुमच्या मैत्रिणीमुळे आले. काय? मधुरामुळे? माझ्यामुळे? ओळखलं नाहीस मला तू? मी आतून तुझा आवाज ऐकला ना, तेव्हाच ओळखलं तुला. इतका तुझा आवाज कानात बसलाय माझ्या म्हणून सांगू. तू मला 12 वर्षापूर्वी पहिल्यांदा भेटली होतीस महारदोळला. माझ्या केशवपनाची चर्चा सगळीकडे चालू होती त्याला. बघ, आठवते का तुला? ओ माय गॉड, महारदोळची आशा. तेव्हा तू कसला तरी अभ्यास करत होतीस. हो, मी तेव्हा जर्नलिझमचा कोर्स करत होते. माझी मुलाखत घ्यायची म्हणून तू मुद्दाम मुंबईवरून आली होतीस. माझ्या मुलाखतीनेच अख्खा महाराष्ट्र पेटून उठेल अशी खात्री होती तुला. तुझ्याबरोबर अजून 3-4 जण तरी होती. तुमच्या सगळ्यांच्या हातात माझ्याबद्दलची कातरडं होती. तुम्ही आधी गावकऱ्यांना भेटलात, त्यांच्या मुलाखती घेतल्यात, मग आमच्या घरी आलात. तू माझ्या सासऱ्यांना म्हणालीस, तुमच्या सुनेची मुलाखत घ्यायची मला, कळू दे तिचं दुःख. अख्ख्या जगाला 21व्या शतकात सुधारणांच्या गप्पा मारतो आपण. खेड्यापाड्यात काय चाललंय हे कळू द्या लोकांना. हा प्रश्न फक्त महाराष्ट्रातच नाही तर देश पातळीवर गाजायला हवा. असेंब्लीमध्ये चर्चा करायला हवी. नाही सोडणार तुम्हाला आम्ही असे सहजासहजी. पत्रकार आहोत. सगळा देश हलवून सोडू. तुमच्या सुनेला केस वाढवू द्या, घराबाहेर पडू द्या, तिला मादानी जगू द्या. हक्क आहे तो तिचा. ऐकत होते तिचं बोलणं आतून. इतका आधार वाटला होता तुझा. आणि मला वाटलं बाहेर यावं, तुझा हात पकडावा आणि तसंच निघावं तुझ्या बरोबर. नाही झाले मी पुढे. परंपरेच्या पिढ्या अशा नाही तोडतायत. मन बेकार होतं ग, आणि तसंच आहे ते अजूनही. माझ्याच वयाची तुझी धडाडी बघून मी कुडी होऊन गेले. वागता येत नाही तुझ्यासारखं म्हणून जळत राहिले आतल्या आत. म्हणून तर तुझा आवाज कधी विसरताच नाही आला मला. तुझे सासरे, त्यांनी घरगड्यांना बोलवून अक्षरशः घराच्या बाहेर ढकललं मला. दाराआडनं तुझे ते केविलवाणे डोळे कितीतरी रात्री पाठलाग करत होते माझा. पण कसे आठवणार, चेहरा तर पाहिलाच नव्हता. अगं बाई, पण मारदोळहून तू इथे कशी आलीस? तिथे माझ्या केशवपराची चर्चा चालूच होती. आणि हिच्या येण्यानंतर मोर्चा, आंदोलन असं काही बाई व्हायच्या आत माझ्या मामंजींनी मला इथेच धाडून दिलं शास्त्री बुवांकडे. हे शास्त्री बुवा तुझे कोण? दीर माझे. त्यांचं कोणी नाही का? म्हणजे बायको, मुलं? आहे ना, पण थोडीशी वेडसर आहे, त्यामुळे तिला माहेरीच पाठवून दिलंय. तिथेच राहते ती. म्हणजे तुम्ही दोघच राहता इथे? तू तिकडे आलीस तेव्हा कसला तरी पेपर लिहित होतीस. हो, त्या वर्षीचं बेस्ट डेझर्टेशन ठरलं ते. हायेस्ट मार्क्स, पहिलं बक्षीस. वा,
कसा का होईना माझा काहीतरी उपयोग झालाच म्हणायचा तुला. पण काय ग, माझी आठवण आली का ग तुला कधी? मी काय करते असा विचार आला कधी मनात? खरं सांगायचं तर नाही ग. तू माझा प्रश्न सोडवावा अशी अपेक्षा नव्हती. त्या काळोख्या आयुष्यातून तू माझी सुटका करशील, नवीन आयुष्य देशील असंही वाटलं नव्हतं. जो तो आपल्या आयुष्यात आपल्या प्रश्नात गुंतलेला असतो, पण तुला माझी कधी आठवणही येऊ नये, मी कोणाच्या लक्षातही राहू नये याचं खूप वाईट वाटलं मला. खरंच खूप खूप वाईट वाटलं. माफ कर ग आशा मला. अगं आम्ही कोणीच तुझ्यासाठी नंतर काहीच केलं नाही ग. अगं वेडं वय होतं ते. मी ह्यातच खुश होते की तुझी स्टोरी वापरून मला पहिलं बक्षीस मिळतंय. ए पुरं ना ग बायांनो, काय वाटेल ते बोलत सुटलाय. वाईट वाटलं म्हणे, हे असं कुणामुळे काही होत नसतं. आणि पेपराने वादळ उठलं ना तरी आपोआप काही होत नाही. कृती स्वतःलाच करायची असते. मूर्ख कुठल्या. अगं पण तुला काय होतंय भडकायला? अशाने परिस्थितीचे चटके भोगलेत. जो भोगतो ना त्यालाच कळतं, आणि मग मन शोधत राहतं सगळे पर्याय आणि मार्ग. अगं शोधत असेल ना, पण तो मार्ग दुसऱ्यांनी मिळवून द्यावा असं का? आणि हे असलं मूळ रडत बसलं तर मला अजिबात आवडत नाही. मी काय कमी दुःख भोगलंय का मधुरा? पण तुला तरी आजपर्यंत जाणव दिलंय का मी माझं दुःख? मला वाटतं मी आज सांगूनच टाकते की मी कुठल्या प्रसंगानं तोंड दिलंय, आणि मला वाटतं प्रत्येकाने ते करायलाच हवं. ऐक तर मग, घरच्यांचा विरोध असताना मी पळून जाऊन धर्माबाहेर लग्न केलं. माझ्या नवऱ्याला मारायला आले होते माझे भाऊ. जीव वाचवण्याची धडपड, पोलिसांकडे तक्रारी, चौकशी. 2 वर्ष एखाद्या भयनाट्यात प्रवेश केल्यासारखं वाटत होतं. त्यातच ती प्रेग्नन्सी. माहेर तर कधीच तुटलं होतं, पण मग आमच्या दोघांच्या नात्यालाही हा ताण झेपला नाही. मग काय, झाला घटस्फोट. वाढवला मुलाला एकट्यानेच, पण कधी एकटेपणाचा भाव नाही केला हा असा. दिसतायत का तुम्हाला माझ्या या उद्ध्वस्त आयुष्याच्या खुणा? दिसतायत? नाही दिसणार, आणि तशा दाखवायच्याही नसतात. कारण एक खमंग 4 घटका करमणूक म्हणून चघळायचा विषय होतो मग. आणि काय हो, काय मिळतं तुम्हाला याचं दुःखाचं प्रदर्शन मांडून? नाही हो, तसा कसलाही प्रयत्न नव्हता माझा. तुम्ही घाबरून बाहेर आलात म्हणून तुमच्या मागून बाहेर आले. मराठी बोलताय म्हणून आत्मीयता वाटली, आणि हिला तर वर्षानुवर्ष मनातल्या मनात मैत्रीणच केलंय मी, म्हणून एवढं बोलले. नाही ग, त्याबद्दल नाही म्हणत, पण कशाला हा असला अवतार करून घेतलाय? सांगून टाक तुझ्या धीराला. मी केस वाढवणार, रंगीत साड्या नेसणार. खरं तर आपण बायका आपणच जबाबदार असतो या अशा परिस्थितीला. अहो पण सगळी जण सारखी कशी असतील? प्रत्येकाचा स्वभाव, व्यक्तिमत्व घडवण्यात ते अजून घरातलं बाहेरचं वातावरण, अशा कित्येक गोष्टी असतात. त्या काळोख्या खोलीतून बाहेर यायची बंदी आहे मला. एक पोथी खेरीज काही वाचत नाही मी. आणि तुम्ही म्हणताय ना, तसलं धाडस नव्हतं माझ्या अंगात, कधी नव्हतं. आणि तरीही माझा मार्ग निवडला होता मी. टाकली एकदा विहिरीत उडी, त्या मागच्या विहिरीत उडी टाकली. तिथेही भाऊजींनीच मला वाचवलं. आणि आता कशाचं काहीच वाटत नाही. या शरीरात
फक्त कंटाळा आणि कंटाळावरून राहिलाय. फक्त कंटाळा. ऐकलं ते श्लोक संपत आलेत. भाऊजी यायची वेळ झालीये. त्यांना माझे बैठकीच्या खोलीत येणं आवडणार नाही. ओरडतील ते मला. मला गेलं पाहिजे. मी जाते आतमध्ये. आता फोटो घेता येतील तुम्हाला आत जाऊन. फारशी गर्दी नाही. मी सांगून ठेवलंय, गाभाऱ्यातही प्रवेश मिळेल. चालेल, निघतोच आम्ही. तेवढे 100 रुपये देऊन ठेवा, तिथल्या माणसांचं कमिशन. अरे मी येते. வணக்கம்மா. என்ன ஹாஸ்டர், எப்படி இருக்க? निवांत बसायचं म्हणत होतो, तर तुम्ही आलात. सांगितलेलं सामान आणलात. ஐயோ, ரொம்ப मोठं कंपनी आलेलं. मोठं? हा, फॅशनेबल बाईक, सिगरेट होत, कॅमेरा होत, मोबाईल बी होत. हॅलो, रॉंग नंबर. मोठं बाईक. ते बाईक एक फोटो घेता का म्हणत. हे बघा रामण्णा, त्याच्याशी मला काही घेणं देणं नाही. जेवणाचे खाण्याचे पैसे दिले की झालं. ते तुमचं बायको येड होतं म्हणून चिडतं की काय? रामण्णा, उठलं कान सामान हवं. या धावतंय. साबण वास जकास. पावडर याचा बी वास जकास. हे कपडाचं साबण सगळं साफ. तेल केसच अंगाच एकच. आशाला चटक लागतं म्हणून औषध तो मी सांगितला, पण मी आणलं अजून एक वेगळंच. हे तू कसं आणलंस रामण्णा? आता तुमचं मराठी बोललो तर वाचू म्हणलंय एखादं. अहो, बोलता येतंय ना, तेवढं पुरे. वाचू म्हणे एकत्रच. आशाच पत्र बोलवा की बाहेर. कशाला? आता बाई माणसं बोलल्यात चांगलं वाटत. चला निघा, तुम्ही आणा. आणि पोस्टातून आणू शकतो मी पत्र. तुम्ही नका तसदी घेऊ. पोस्ट नाही शास्त्री, पोस्ट मास्तर बाहेर भेटलं त्यानं दिलं, मी आणलं. अहो, पण ते दाढीचं सामान कुठे आहे? अरे, एक काम धड करत नाही माणूस. नाही काम नाही असं नाही. ते बाकी सामान आता आणते घेऊ द्या. बाकी ते आशा बरं असते का? निघा तुम्ही आता. निघते. मारदोळ. तिचं स्वरूप आई, कशी आहेस? आजचं आहे माझं कितवं पत्र कोणास ठाऊक, पण तुझ्याकडनं माझ्या कुठल्याच पत्राला उत्तरच नाही. काकांचं पत्र आलं की तुला भेटल्यासारखं वाटतं. तू का पत्र पाठवत नाहीस? मला आता तुझा चेहरा आठवत नाही आई. कधीतरी आलो तुम्ही तिकडे. त्या आठवणी अंदूक होत चालल्यात. त्यानंतर तू इथे आलीस ना, मला कोणी तिथे काढलंय? आजोबांना काय विचारलं ते स्वतःवरच खुश असतात. आचार्य गणराची परंपरा जपता आली म्हणून. तू पत्र पाठव. मी मोठा झालो, स्वतःच्या पायावर उभं राहिलो की तिथे येईल आणि तुला घेऊन जाईल. माझ्याकडे पैसे असले असते
तर मी आलो असतो ग. पण ठरवलंय लवकर आणि भरपूर शिकायचं, पैसे मिळवायचे आणि तुला तिथे येऊन घेऊन जायचं. त्यानंतर आपण दोघं खूप मज्जा करू, एकत्र राहू. या तरी पत्राला उत्तर पाठव ग आई. काय झालं? तुम्ही का आलात? मगाशी पैसे दिले पण पाकिट इथेच राहिलं. बरं बरं, मी देखील येतच आहे. आत वा बघूया आधी. बाहेर का आलात आपलं काळं तोंड घेऊन? पत्र पत्र फाडून टाकता, मला माझ्या मुलापासून तोडता. झाली तेवढी विटंबना नाही का झाली पुढे माझी? काय चालवलंय काय? तिकडे तुमचे वडील, इकडे तुम्ही. अशाला यातच पिसून मारायचं ठरवलंय का? वडील? काय केलं हो माझ्या वडिलांनी तुमचं? काय संबंध? आशाच्या इथे येण्याला मीच कारणीभूत होते. बातमी? वार्ताहर? एक मिनिट, म्हणजे तुम्हीच का त्या वार्ताहर मधुरा गावकर? हो, मीच ती. मग कुठं अडली तुमची चळवळ पुढे? अहो, वहिनींची साधी चौकशी करायचं सुचलं नाही ना नंतर? तिचं तर केलं तर नुकसान, पण माझ्यावर ही जबाबदारी लादली गेली कायमची. तुम्ही चैनीत लोळताय हो. अहो, पण आमच्या आयुष्याची वाट लावलीत, पर देशोधडीला काढलं. अहो, असं बोलू नका. अहो, आम्हालाही आमचे काही कारण आहेत, पण तुमच्या बाबतीत हे असं काही होईल याची कल्पनाही नाही आली हो. अहो, कळू द्यात की काय कारण आहेत ती. कारण कसली? दुसऱ्या एखाद्या सनसनाटी बातमीच्या मागे लागले असाल. बातमीदार नुसते. अहो, बातमीदार असलो ना तरी माणसंच हो. आम्हालाही सुख दुःख असतात. मीडियासारख्या अत्यंत चॅलेंजिंग आणि पुरुष प्रधान क्षेत्रात पदोपदी अडचणी असतात. रात्री बेरात्री गावोगावी प्रसंग आणि स्टोरीज कव्हर करायला फिरावं लागतं. त्या बिभत्स पुरुषी दसरा. पोलीस म्हणू नका, राजकारणी म्हणू नका, सहकर्मी म्हणू नका. अहो, नवरा कुटुंब सगळं सांभाळून काम करणं सोपं नसतं. एकाच विषयावर विचार करायला उसंत कुठे? रामण्णा! अयो, शास्त्री आहे र. आशाच केस कापायचं का? आशा खूप दुःखी दिसतो. चिडू नका, मी आशासाठी गिफ्ट आणलं. आशाला खूप चांगलं वाटतं. सनियन पिशाच्या विटकतो. ही काय वेळ झाली इथं येण्याची? किती वेळा सांगितलंय दुपारशिवाय या घरात पाऊल ठेवायचं नाही म्हणून. चल, तोंड काळं कर इथून. ते तोंड काळ तरी अजून किती करायचं? तुमच्या एवढा? तुम्हाला दाढी मिसईचं सामान लागतंय म्हणून येतंय. आशासाठी सामान आणते. आशा रडत. चला, निघा तुम्ही आता. परत अशा वेळेस पाऊल ठेवलं ते याद राखा, या गावात आपण हरकामे आहोत याचं भान ठेवा. ओ बाई, तुम्ही सुद्धा भान ठेवा कुठं आहात याचं. काय शास्त्री बुवा, तुम्ही कुणाला भान बाळगायला शिकवणार आहात? हे अयो आंडवा, हे बाईच्या अंगात देवी आली. एकदम शास्त्री आहे, एकदम सामान. शिवशंकर नाव आहेत का पोर? काय हो,
आशाला काळ्या तोंडाची म्हणताना कुठं जाते तुमचं भान? साधं बैठकीच्या खोलीत डोकवायचंही नाही तिने. हे बघा, अशा बायकांची जागा माझ घरातच. ओ शास्त्री, कोणत्या जमान्यात राहताय? ओ बाई, तो जमाना बिमाना काढू नका. तुम्हाला काय वाटतं तुम्हीच दुःख भोगताय? अहो पाहताय ना काय अवस्था झाली आहे याची. अहो वहिनी, तुमचा थोडाफार संसार तरी झाला, मुलाबाळाचं सुख अनुभवलं, पण माझं काय? अहो आचार्यांचं घराणं म्हणून करत राहिलं या गावात पुजारी पाण्याची कामं. दादा मोठा मुलगा, हुशार, त्याला पाठवलं आमच्या तीर्थरूपांनी शेतकू कॉलेजात, आणि गावात जम बसत नाही म्हणून माझी रवानगी थेट या दळभद्री गावात. अहो लग्न झालं तिथंही मारच खाल्ला. त्यात म्हणून की काय तुमची जबाबदारी डोक्यावर. आणि काय हो, काय वाटतं तुम्हाला? वहिनींचे केस का कापले म्हणून आधी माहेरीच पाठवलं होतं त्यांना. अहो परिस्थिती नाही म्हणून त्यांच्या वडिलांनी परत पाठवून दिलं. गावातले पुढारी आमच्या वडिलांना नाना प्रकारे धमक्या देत अहो वहिनींना देवदासी करायच्या मागे लागले होते. गावातले गुराव सगळे एकत्र आले, आम्हाला हकलून मंदिर ताब्यात घ्यायचं होतं त्यांना. शेवटी नाईलाजाने वडिलांना केशवपणाचा निर्णय घ्यावाच लागला. पण त्यातही पुढारी गुरव सगळ्यांनी एकत्र येऊन तुम्हाला बोलवून जन आंदोलनच पेटवून दिलं. शेवटी यावं लागलं वहिनींना इथे. अहो पण म्हणून साधं बैठकीच्या खोलीत यायलाही बंदी? मगाशी तो रामण्णा बघितलात ना? काय वाटतं तुम्हाला का आला होता तो? आशाचा चेहरा दिसावा म्हणून. असे अनेक रामण्णा आहेत या गावात. शिवाय निवास, जेवण या निमित्ताने असंख्य लोकांच्या ये जा सुरू असते. हेच कारण आहे बाहेर येण्याच्या बंदीचं. हो, मग ते पत्र फाडण्याचं? हे बघा, तुम्ही नका नसत्या भानगडीत पडू. तुम्हाला कोणी सांगितलं? आशा, तुझे कपटे जुळवत होतीस ना, ते नुकतंच आलेलं पत्र होतं. पत्र वाचून फाडून फेकतात हे मी माझ्या डोळ्यांनी पाहिलंय. प्रकाश होतं पत्र. त्याच असणार. वर्षानुवर्ष तिथे पत्र त्याला, आणि वाट बघते त्याच्या पत्राची वर्षानुवर्ष. अरे नालायका, का तोडलं? वहिनी, मर्यादा. हे पहा, आपण सभ्य माणसाचं घराण्यात आहोत, याचा विसर पडू देऊ नका. पत्र फाडणं म्हणजे काय सभ्यपणा? आज इतक्या दिवसांनी धाडस करून बाहेर आले तर हे कपटे लागले हाताला. सभ्यपणा शिकवतायत घराण्याचा, आणि तुमच्या नशिबाची शिक्षा पण मलाच का तोडलत मला माझ्या मुलापासून? का तोडलत? चुकलं ग बाई, चुकलं. अहो पण गावात पत्र कोणाच्या हाती लागली असती तर त्यांना तुमचा पत्ता समजला असता, आणि मग घरच्यांना आणि तुम्हाला आणखी त्रास भोगावा लागला असता. त्यासाठी केलं तेवढ्यासाठी अशी वागत होतात. सुरुवातीला तेवढंच होतं मनात, पण नंतर लक्षात आलं तुमच्यामुळे माझ्या संसाराला हातभारच लागतोय. अहो इथे राहण्याची व्यवस्था, जेवण यातूनच भागतोय ना सारा खर्च. त्याचा काय संबंध माझ्या प्रकाशशी पत्र फाडण्याशी? एक नाही, दोन नाही, वर्षानुवर्ष असंच चालत असणार. भीती वहिनी, भीती. अहो दरवेळी वाटायचं देऊन टाकावं, पण नंतर वाटायचं तुम्ही इथे राहणार नाही. अहो तुमच्या जाण्यानं जगण्याचा, उदरनिर्वाहाचा एक मार्गच खुंटला असता. त्यासाठी माझा बळी दिलात, आणि कुठे जाणार होते मी त्या एवढ्याशा मुलाबरोबर? मारदोळला, जिथून तुमच्या वडिलांनी माझी रवानगी आमदार कोठडीत केली तिथेच. मी फारसा विचार नाही केला. तुमच्यामुळे माझ्या बस्तान बसायला लागलंय, त्याची घडी विस्कटू द्यायची नाही एवढंच होतं मनात. नसते गेले मी इथून, नसते गेले. फार तर माझ्या प्रकाशला इथे माझ्या जवळ राहू द्या एवढं मागितलं असतं. चुकलात तुम्ही, फार चुकलात. आता ते मागचं उगाळण्यात काय अर्थ आहे? फार फार थकवा आलाय या सगळ्या गोष्टीचा. किती प्रश्न पत्र आली हो माझ्या प्रकाशकडून. कसा आहे तो? मी
पत्र लिहित होते त्याला. मला वाटलं मामंजीनी तोडलं पाना पोरापासून. मी पत्र लिहायची ना त्याला चोरून. आणि कुठच्या पत्रात होता का माझा उल्लेख? नाही, म्हणजे तो राक्षस हाती लागू देतच नसणार माझी पत्र. पत्र लिहायचे आणि तुम्हाला ती वेळसर वाटायची ना तुमची बायको. आपल्या कन्व्हर्टीतले पैसे कोणाला तरी देऊन तिकीट पाकिट असं काहीतरी मागवायची. मग कोणाला तरी पकडून ती पत्र पोस्टात टाकायला लावायचो आम्ही. पण प्रतिसादच नाही म्हटल्यावर हुरूप कमी होत गेला आमचा. कमी होत गेला हुरूप. तुमची पत्र, अहो तुमची पत्र पोस्टात काढली पहिलीच नाहीत वहिनी. अहो केवढंसं गाव हे. एकदा बघितला बायकोला पोस्टात, घेतला पत्र हिसकावून. अहो तुम्हाला समजावण्यात अर्थ नव्हता, मग काय दरवेळेस नजर ठेवली. आमचं प्रत्येक पत्र वाचलं तुम्ही. मी त्याला लिहिलेलं, त्याने मला दिलेलं. तुझ्या स्वार्थासाठी तू माझा वापर केलास. अरे नालायका. वहिनी पुरे आता. मी तुमचा जीव वाचवलाय हे कदापि विसरू देऊ नका. बरं, मी काय म्हणते, जाऊ दे ना आता, सोडा ना. जे झालं ते झालं आता. हे बघा, तुम्ही नका नसत्या भानगडीत पडू. 2 दिवस इथं मुकाट्याने राहा, आपलं काम करा आणि निघा इथून. भटाला दिली उसरीन, भट हातपाय पसरी. निघूच आम्ही, आमचं काम झालं की. पण इथेच जर एक स्टोरी मिळत असेल ना तर कदाचित मुक्काम वाढवही. हे बघा, परिणाम ठीक होणार नाहीत, सांगून ठेवतोय. अहो शास्त्रीची धमकी आहे ही. आम्ही जसे शब्दाला जागतो तसे धमक्यांनाही जागतो. गावकऱ्यांना गोळा करू, गावकऱ्यांना. काय मधुराबाई, मारदोळ लक्षात आहे ना? धमकी? तुम्ही आम्हाला देणार धमकी? विसरू नका, मीडियातून सगळे प्रकार पुढे आणू तुमचे. मीडिया आणा ना. अहो बोलाची कडीन बोलाचा भात आहे तुमचा मीडिया म्हणजे. अहो असंच असतं तर का झालं असतं वहिनींचं एवढं? तुमची मीडियाच धावली होती ना तिला सावरायला. मारे गमजा मारता एक एक. आणि दुसरी सनसनाटी बातमी मिळाली की पहिली विसरून धावता तिच्या मागे. आशा, मला वाटतं कव्हर स्टोरी होईल तुमची गोष्ट. एखादा चित्रपट नाही तर सिरियल नक्की होईल. बघ, तुझ्या आयुष्याचं जे झालं ते झालं, बट इट हॅज ग्रेट पोटेन्शियल. तुझं आणि तुझ्या मुलाचं भविष्यच बदलून जाईल. पण शास्त्री बुवा, तुम्ही मात्र इथून तिथून फायदाच पाहिलात. मला म्हणताय पाहिलं ना फायदा? आणि तुम्ही काय करताय हो? अहो वहिनींच्या उद्ध्वस्त आयुष्यावर चित्रपट स्टोऱ्या लिहून प्रसिद्धी मिळवायलाच पाहताय ना. आणि यांनी तर स्वतःच्या उत्कर्षासाठी वहिनींचा खरपूस वापर करून घेतला. शेवटी माणूस म्हटला की स्वार्थच पाहतो. अहो माझ्या वागण्या बोलण्यातून तो स्पष्ट दिसतो. तरी हे चित्र पाहिलं? अहो हत्तीसारख्या बलाढ्य प्राण्याचाही पाय निसटतो कधी कधी. माझंही तेच झालं. चूक घडली. अहो अपराधीपणाची बोज बागूनच जगतोय. पण कधी खोटं सोंग नाही आणलं. असं वेषांतर करून मुखवटे करून नाही जगलो. दिसतं तसं नसतं, असं नाही माझं. वहिनी, यापुढे तुम्हाला जे काय करायचंय त्याचा निर्णय तुम्ही घ्यायचा आहे. विचार कर आशा, तू काहीतरी आता ठरवायलाच हवंस. बघ, मी मुंबईत एकटीच राहते. तू राहू शकतेस माझ्याबरोबर. आपण प्रकाशलाही बोलावून घेऊ. प्रकाश? माझा प्रकाश भेटेल मला? नक्की भेटेल आशा तुला ते. विचार कर आशारामाच्या म्हणण्याचा. हो, आता तुला निर्णय घ्यायलाच हवा. आता अंधाऱ्या खोलीतच खितपत पडायचं की प्रकाशसोबत प्रकाशमय जीवन जगायचं, हा निर्णय तुझा असेल. पण तू मला विचारशील ना तर मी म्हणेल चल आमच्यासोबत आणि नवीन आयुष्याची सुरुवात कर. थांब एक मिनिट. ही घे रंगीत साडी आणि चल आमच्यासोबत.